सातारा जिल्हा म्हणजे पर्यटकांचं सर्वात आवडतं ठिकाण. याचं कारण सह्याद्रीच्या डोंगर रांगा, प्राचीन मंदिरे, किल्ले आणि थंड हवेची ठिकाणे यामुळेच. सातारा पुणे शहरापासून 110 किलोमीटर, कोल्हापूर शहरापासून सातारा 121 किलोमीटर आणि मुंबईपासून सातारा 256 किलोमीटर आहे. सातारा जिल्ह्यातून प्रमुख नदी वाहते कृष्णा, तर दुसरी कोयना. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेलं सातारा शहर सह्याद्रीच्या 7 डोंगर रांगांच्या मधोमध वसलेलं शहर, त्यामुळे या शहराला नाव मिळाले सातारा. सातारा शहरात प्रवेश केल्यावर पोवई नाक्यावरून डाव्या बाजूच्या रस्त्याने यवतेश्वर घाट मार्गे अजिंक्यतारा किल्ल्यावर जाता येते. अजिंक्यतारा समुद्र सपाटीपासून 3200 फूट उंचीवर असून सातारा शहरापासून 900 फूट उंचीवर आहे. किल्ल्यावर मारुती मंदिर, महादेवाचे मंदिर, मंगळादेवीचे मंदिर, तारा राणींच्या वाड्याचे भग्न अवशेष, पाण्याची तळी, प्रसार भारतीचे कार्यालय आणि टॉवर, किल्ल्यावरून दिसणारं सातारा शहराचं विहंगम दृश्य पाहावयास मिळतात. अनेक शतकं अजिंक्यतारा मराठी साम्राज्याचा रक्षणकर्ता होता. आजही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांचे याच सातारा शहरात वास्तव्य आहे. ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा मराठी साम्राज्याची ही चौथी राजधानी. पहिली राजधानी राजगड, दुसरी राजधानी रायगड, तिसरी राजधानी जिंजी आणि चौथी राजधानी साताऱ्याचा अजिंक्यतारा. सातारा शहरापासून 13 किलोमीटर अंतरावर काळ्या पाषाणात बांधलेली 12 मोटांची विहीर. ही विहीर शेरीलिंब गावात आहे. विहिरीचा व्यास 50 फूट आहे, खोली 110 फूट आहे. विहिरीच्या सभोवताली असलेल्या 3000 आंब्याच्या झाडांसाठी आणि परिसरातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी ही विहीर बांधण्यात आली. या विहिरीला पाणी उपसण्यासाठी एका वेळेस 12 मोटा लावत असत. त्यामुळे या विहिरीला 12 मोटांची विहीर असे नाव मिळाले. विहिरीचा आकार अष्टकोनी आहे. विहिरीत एक महाल असून त्यावर सुंदर कलाकुसर केलेली आहे. तसेच दगडी सिंहासन, दरबाराची जागा पाहावयास मिळतात. महालाला 2 चोर दरवाजे आहेत. गुप्त मसलती करण्यासाठी या महालाचा वापर होत असे. स्थापत्य कलेचे उत्तम उदाहरण म्हणजे 12 मोटांची विहीर. ही विहीर इसवी सन 1719 ते 1724 या दरम्यान शाहू महाराजांच्या पत्नी विरुबाई भोसले यांनी बांधली. सातारा शहरापासून सज्जनगड 12 किलोमीटर अंतरावर आहे. 11व्या शतकात शिलाहार राजा भोजने हा किल्ला बांधला. छत्रपती शिवरायांनी हा किल्ला 1673 मध्ये जिंकून घेतला. समर्थ रामदासांना उतार वयात कायमचे वास्तव्य करण्यास इथे बोलवले. छत्रपती शिवरायांच्या आणि समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले श्रीरामाचे मंदिर पाहावयास मिळते. पुढे रामदासी पंथाचे महाराष्ट्रातील सज्जनगड हे प्रमुख केंद्र बनले. सज्जनगडावर रामदास स्वामींची समाधी, छत्रपती शिवरायांनी भेट दिलेला पलंग, छत्रपती शिवरायांनी भेट दिलेली कुबडीमध्ये लपवता येईल अशी तलवार, तिला गुप्ती असे म्हणतात, त्यांच्या शिष्यगणांनी वापरलेल्या वस्तू गडावर पाहावयास मिळतात. मना सज्जना भक्तिपंथी. छत्रपती शिवराय आणि समर्थ रामदास यांची ऐतिहासिक भेट झाली ती याच सज्जनगडावर. दास नवमीला सज्जनगडावर मोठा उत्सव असतो. सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे.
सातारा शहरापासून प्रतापगड 83 किलोमीटर अंतरावर आहे. 1658 साली छत्रपती शिवरायांनी बांधलेला बुलंद किल्ला म्हणजे प्रतापगड. इसवी सन 1659 साली शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला याच गडाच्या पायथ्याशी. किल्ल्यावर भवानी माता मंदिर, स्फटिकाचे शिवलिंग, केदारेश्वराचे मंदिर, पाण्याची तळी, मजबूत तटबंदी, बुरुज, तोफा, यशवंत बुरुज, सूर्य बुरुज, छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा इत्यादी गोष्टी पाहावयास मिळतात. गडाच्या जवळ वाहनतळ, खाण्यासाठी स्टॉल, जावळीच्या खोऱ्याचे दिसणारे विहंगम दृश्य यामुळे प्रतापगडावर गिर्यरोहकांची आणि पर्यटकांची कायमच गर्दी असते. श्री शिव छत्रपती जय हो, श्री शिव छत्रपती जय हो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महाराष्ट्र हेरिटेज प्रत्येक पान इतिहासाचे.